त्यासाठी लागणारं साहित्य आहे तेल, कांदा, राई, जिरे, शेंगदाणे, कढीपत्ता, मिरची, त्याच्यानंतर भिजवलेले कांदे पोहे, हळद, कोथिंबीर आणि खोवलेला नारळ. तर आता आपण गॅस ऑन करणार आहोत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण टाकणार आहोत राई, जिरे. जे बहीण भाऊ आहेत आणि कढईत गेल्याच्या नंतर तडतड त्यांचं भांडण होणार आहे. आणि त्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता, त्याच्यानंतर शेंगदाणे जे आपण खरपूस असे भाजून घेणार आहोत. तेलामध्ये परतून घेऊयात छानपैकी. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची, ज्याने थोडासा तिखटपणा येणार आहे आपल्या कांदे पोह्यांना. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कांदा, जो आपल्या सर्वसामान्यांना कधी हसवतो तर कधी रडवतो, कधी कधी डोळ्यातून पाणी आणतो. कांदा चांगला खरपूस भाजून घेऊयात. मिक्स करून घेऊया. कांदा चांगला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत थोडीशी हळद, कांदा छानपैकी आता मिक्स करून झालेला आहे. मस्त त्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत हळद, ज्याच्याने आपल्या पोह्यांना छानपैकी असा रंग येणार आहे. थोडीशी टेस्टही वाढणार आहे आपल्या कांदे पोह्यांची. छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण. मस्त असं तेलामध्ये परतून घेऊया. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत भिजवलेले कांदे पोहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया. थोडीशी कोथिंबीर वरतून स्प्रिंकल करून घेऊया. आता आपण ते भिजवलेले कांदे पोहे जे आहेत ते आपण कढईमध्ये टाकूयात. छानपैकी मिक्स करून घेऊयात. वरतून थोडीशी कोथिंबीर. आता छानपैकी सर्व साहित्य जे आपण तेलामध्ये टाकलेलं आहे, कांदा, राई, जिरं, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा वगैरे सर्व मिक्स करूया आणि छानपैकी परतून घेऊया. गॅस स्लो ठेवूया. आणि 5 मिनिटासाठी आपण थोडीशी वाफ काढून घेऊया पोह्यांना, जेणेकरून ते सर्व एकत्र होतील आणि सर्व जे आपण साहित्य टाकलेलं आहे ते सर्व पोह्यांमध्ये पूर्णपणे एकजीव होईल. 5 मिनिटासाठी आपण रेस्ट करूया. आता 5 मिनिटं झालेले आहेत. थोडेसे आपण पोहे परतून घेऊयात. छानपैकी असे परतून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी आपण कव्हर करून घेऊयात. 2 मिनिटं झालेले आहेत. पोहे छानपैकी आपले रेडी झालेले आहेत. आता आपण डिशमध्ये सर्व करूया. आता कांदे पोहे आपले रेडी झालेले आहेत. वरतून आपण थोडीशी कोथिंबीर, थोडासा खोवलेला नारळ, वरतून आपण थोडंसं लिंबू पिळून घेऊया टेस्टसाठी. आणि कांदा पोह्यासोबत थोडेसे स्नॅक्स हे आपण साईड डिश म्हणून आपण थोडेसे स्नॅक्स ॲड करत आहोत. तर आता आपले रेडी आहेत महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ कांदे पोहे.